नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। चला तर आज आपण बनवणार आहे ब्रेड सँडविच। 2 ताजी ब्रेड घेतलेले आहे, एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, थोडासे कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या। आपण बटर लावून घेऊया पूर्ण ब्रेडले। आणि ज्या साइडने आपण बटर लावलेला आहे त्याच साइडने आपल्याला हे तव्यावर शेकून घ्यायचे आहे। बटर लावून झालेला आहे। आता आपण हे दोन्ही ब्रेड तव्यावर फ्राय करून घेऊया। ज्या साइडने आपण बटर लावून घेतला आहे त्या साइडने आपण याला तव्यावर ठेवून घेऊया। तव्यावर ठेवून घेऊया आणि अशी प्लेट ठेवून देऊया याच्यावर आणि थोडा असा भात ठेवून देऊया। आपण 1 मिनिट याला फ्राय होऊ देऊया तव्यावर। आता आपण याला काढून घेऊया। बघा याच्यामधली वाफ निघत आहे, म्हणजे आपला ब्रेड झालेला आहे। आता दुसऱ्या साइडने आपण याला शेकून घेऊया। बघा आणखी याला झाकून ठेवून घेऊया आणि याच्यावर वजन ठेवून देऊया 1 मिनिटासाठी। आता आपण याला काढून घेऊया। बघा दोन्ही साइडने आपला भाजून झालेला आहे। आता आपण याला काढून घेऊया। कांदा टाकून घेऊया, टोमॅटो, सांबार, हिरवी मिरची, थोडीशी चिली फ्लेक्स, हे सर्व मिक्स करून घेऊ आपण। याला मीठ आपण नंतर टाकणार आहे। कांदा टमाटर आता जर मीठ जर टाकलं तर याला पाणी सुटते। आपण स्टफिंग भरून घेऊया। पूर्ण ब्रेडवर आपण स्टफिंग भरून घेणार आहे। आता मीठ टाकून घेऊया थोडंसं चवीनुसार। थोडंसं चीज टाकून घेऊया। आपली स्टफिंग भरून झालेली आहे। आता आपण हे बंद करून घेऊया आणि आणखी याला आता तव्यावर फ्राय करून घेऊया 1 मिनिटासाठी। आता तव्यावर आपण टाकून घेऊया 1 मिनिटासाठी। याच्यावर प्लेट झाकून ठेवूया आणि थोडंसं वजन ठेवून देऊया याच्यावर। 1 मिनिटानंतर आपण हे काढून घेऊया। 1 मिनिट झालेला आहे। आता आपण हे काढून घेऊया। बघा आपलं सँडविच किती क्रिस्पी झालेला आहे। बघा आपला सँडविच किती क्रिस्पी झालेला आहे। आता याला कापून घेऊया आपण। बघा
हा आपला सँडविच किती छान तयार झालेला आहे. आपण लहान मुलाच्या टिफिनवर सुद्धा देऊ शकतो असा सँडविच. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईबर करा.